वेलकम स्टुडंट्स. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. विशेषतः विद्यार्थी मित्रांनो, 9वीतून 10वीत जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीची आपण सिरीज सुरू करणार होतो, ज्याचा आज आपला पहिला दिवस. तर आजपासून आपण टेक्स्ट बुकला सुरुवात करणार आहोत. 9वीतून 10वीत जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना उन्हाळ्यातील सुट्टीचा उपयोग व्हावा यासाठी आपण टेक्स्ट बुकमधील प्रत्येक लेसन पोयम 1 बाय 1 पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत, त्याचा संपूर्ण अर्थ मराठीमध्ये समजून घेणार आहोत. त्याचबरोबर त्याचे सर्व प्रश्न उत्तर हे सुद्धा आपण डे बाय डे पाहणार आहोत. तर स्टुडंट्स, आज आपण पहिल्या दिवशी आपण तुमच्या पहिल्या युनिटमधली पहिली पोयम अ टीनएजर्स प्रेयर ही आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण याचा अभ्यास करूया. तर स्टुडंट्स, तुम्हाला प्रश्न कसे येतात, प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट कसा असतो, 9वीचा जसा असतो तसाच सेम 10वीचा असतो. तरीसुद्धा पुन्हा एकदा आपण तो क्वेश्चनचा फॉर्मॅटसुद्धा अभ्यासलेला आहे. जर विद्यार्थी काही नवीन असतील, त्यांनी जर तो फॉर्मॅट पाहिलेला नसेल, त्यांना फॉर्मॅट माहिती नसेल, तर त्यांनी जरूर सर्वात प्रथम आपल्या त्या फॉर्मॅटचा अभ्यास करावा आणि त्यानंतर मग आपण आजपासूनचे जे चालू असणारे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ तुम्ही दररोज पहा, त्याचा अभ्यास करा आणि त्यानंतर मी जे तुम्हाला प्रश्न पाठवेल ते प्रश्नसुद्धा आपण तेही सॉल्व करणार आहोत आणि तेही तुम्ही एक नोटबुक करून त्या नोटबुकमध्ये हे सर्व प्रश्न उत्तरसुद्धा तुम्ही लिहून काढा, जेणेकरून तुम्हाला त्याची उत्तरंसुद्धा सहज लिहायला पण येतील आणि तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि तुम्हाला पोयम समजली का हे पण समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवातीला बघूया अ टीनएजर्स प्रेयर. पहा, पहिले तर लक्षात घ्यायचं आहे की टायटल काय आहे. पहा, टायटल दिलेला आहे आपल्याला अ टीनएजर्स प्रेयर. टीन एज, पहिल्या याचा मीनिंग समजून घेऊया. व्हॉट इज मीन बाय टीन एज? तर टीन एज म्हणजे 13 ते 19 वर्ष वयोगटामधील जे मुलं मुली असतात तर त्यांना आपण म्हणतो टीन एज. त्या वयोगटाला आपण टीन एज म्हणतो. म्हणजे 13 ते 19 यातील वयोगट म्हणजे टीन एज, ज्याला मराठीमध्ये आपण किशोरवयीन मुलं असं आपण म्हणत असतो. म्हणजे पहा, 13 ते 19 या वर्ष वयोगटातील जी मुलं असतात तर हा वयोगट असा असतो की या वयोगटामधील मुलांना अनेक वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात आणि या वयोगटातील मुलांना स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला आवडतो. त्यांना आपल्या पालकांनी मदत करणं, आपल्या एल्डर्सनी मदत करणं हे फारसं रुचत नाही, आवडत नाही. त्यामुळे अशाच वयोगटातील मुलांचा विचार कवीने इथे लक्षात घेतलेला आहे. जेमोस इथे असं म्हणतात आणि त्यांनी या कवितेमध्ये हीच एक प्रार्थना देवाला उद्देशून केलेली आहे. आणि तो या कवितेमध्ये काय काय म्हणतो, तो काय सांगतो, टीन एज या वयोगटातील जी मुलं आहेत त्या मुलांचं नेमकं काय म्हणणं आहे ते कवीने इथे देवाला उद्देशून केलेल्या या प्रार्थनेमध्ये मांडलेलं आहे. तर सर्वात प्रथम तर लक्षात घेऊया की आपण प्रार्थना का करत असतो. तर पहा, व्हॉट इज द रिझन बिहाइंड अ प्रेयर? कुठलीही गोष्ट सुरुवात करताना आपण प्रेयर म्हणतो, त्याचं रिझन हे असतं की वी वॉन्ट ब्लेसिंग्स ऑफ ऑलमायटी गॉड. जो देव आहे, ईश्वर आहे, त्याचे आपल्याला आशीर्वाद हवे असतात. तर त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण प्रेयर म्हणत असतो किंवा प्रेयर गात असतो किंवा आपण प्रेयर करत असतो. तर अशीच एक प्रेयर इथे कवीने सांगितलेली आहे. बघूया आपण या 13 ते 19 वर्ष वयोगटातील मुलं काय म्हणतात. बघा, स्टार्टिंगमधील ज्या लाईन्स आहेत त्याच तुम्हाला काय सांगतात पहा. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. पहा स्टुडंट्स, सर्वात प्रथम पहिली एक तर लक्षात गोष्ट घ्या की तुम्हाला इकडच्या बाजूला वाईट साईडला तुम्हाला जो भाग दाखवलेला आहे ईच डे ब्रिंग्सपासून जो पांढरा पोर्शन दाखवलेला आहे, इकडे तुमची पोयम आहे. त्यानंतर राईट साईडला पहा, इकडच्या राईट साईडला तुम्हाला दिसून येईल की पिंक कलरमध्ये तुम्हाला काही शब्द आणि काही प्रश्न लिहिलेले दिसतात. तर प्रत्येक पोयम जी आहे तुमच्या बुकमधली, पुस्तकामध्ये, तर त्याची या पद्धतीनं मांडणी केलेली आहे. म्हणजे तुम्हाला राईट साईडला काही प्रश्न दिसतील, जसा दिला आहे बघा. व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोयम? हा एक पहिला प्रश्न दिला आहे. याला आपण म्हणतो मार्जिनल क्वेश्चन्स. ओके, हे मार्जिन आहे
राईट साईडला, आणि ह्याला आपण मार्जिनल क्वेश्चन्स म्हणतो. तर इकडे या पिंक कलरमध्ये किंवा मार्जिनमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन आणि काही असे शब्द दिसतात पहा. जसं एक दिलेला आहे डार्कंड. ओके, सी हिअर, मी तुम्हाला दाखवते इथे. सो पहा, इथे आपल्याला हा शब्द दिसेल, क्लिअर, डार्कंड. सो अशा पद्धतीचे जे शब्द आहेत ते आपल्याला इथे त्याचे मीनिंग पण दिलेले आहेत. हिअर इट रेफर्स टू इव्हिल, म्हणजे इथे त्याचा अर्थ काय आहे तर तो इव्हिल म्हणजे वाईट मार्ग, अशा अर्थाने डार्कन शब्द इथे आलेला आपल्याला दिसून येतो. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीनं मार्जिनमध्ये आपल्याला काही क्वेश्चन आणि कठीण शब्दांचे अननोन वर्ड्स जे आहेत त्यांचे मीनिंग आपल्याला इथे डार्क अक्षरामध्ये दिलेले दिसतात. तर आता आपण सुरुवात करूया कवितेला. आपण हे सर्व प्रश्न आणि त्याची उत्तरंसुद्धा संपूर्ण पोयम झाल्याच्या नंतर तुम्हाला मी ती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला याची मदत होईल. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक. पहिल्या 2 लाईन्समध्येच कवी काय म्हणतो, म्हणजेच एक टीन एजची काय म्हणणं आहे बघा. टीन एजर काय म्हणतो, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. प्रत्येक दिवस जो आहे तो माझ्यासाठी एक नवीन पहाट घेऊन येणारा असणार आहे, आणि त्या प्रत्येक दिवशी आय हॅव टू मेक न्यू बिगिनिंग. मला नवीन नवीन काही गोष्टींना सुरुवात करायची आहे. फॉर दॅट, जर मला नवीन गोष्टींची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी मला खूप निर्णय पण घ्यावे लागतील. डिसिजन्स आय मस्ट मेक. वेगवेगळ्या प्रकारचे फिगर ऑफ स्पीच आपल्याला ह्या पोयममध्ये आहेत, पण ते सर्व फिगर ऑफ स्पीच मी तुम्हाला पूर्ण पोयम झाल्याच्या नंतर सांगेल, कारण मध्ये मध्ये मीनिंग समजून घ्यायला तुम्हाला डिस्टर्बन्स होईल. तर पहा, आय मस्ट मेक डिसिजन्स असं हे वाक्य असणार आहे. ते पोयममध्ये मागे पुढे शब्द घेऊन दिलेले आहे. डिसिजन्स आय मस्ट मेक म्हणजे कवी काय म्हणतो आहे, अ टीनएजर काय सांगतो की ईच डे इज अ न्यू बिगिनिंग फॉर मी. प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवीन सुरुवात असणार आहे, आणि त्या प्रत्येक नवीन सुरुवातीच्या दिवशी मला डिसिजन्स घ्यावे लागतील, मला निर्णय घ्यावे लागतील. आय हॅव टू मेक डिफरंट डिसिजन्स, मला निर्णय घ्यावे लागतील. आय ॲम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. कवी काय म्हणतो मग, म्हणजेच हा टीनेजर काय म्हणतो, आय एम द ओनली वन, आय एम द ओनली वन. मी हा एकच असणार आहे, मी एकटाच असणार आहे. कारण मी म्हटलं तुम्हाला, टीनेजर्स जे आहेत दे नेवर वॉन्ट टू टेक द हेल्प ऑफ देअर पॅरेंट्स. त्यांच्या आईवडिलांची हेल्प नको आहे, बिकॉज नाव दे आर इन टीन एज. आता ते टीन एजमध्ये आहेत. टीन एजमध्ये असल्यामुळे काय होतं, त्यांना असं वाटतं की नो आय एम कॅपेबल टू मेक माय डिसिजन. माझे डिसिजन मी घेऊ शकतो. म्हणून तो काय म्हणतो, आय एम द ओनली वन टू चूज. आता मी एकटाच आहे. आय हॅव टू चूज व्हॉट, द रोड दॅट आय विल टेक. मला माझा रस्ता कोणता घ्यायचा आहे, मला कोणत्या रोडनी जायचं आहे, मला कोणता मार्ग निवडायचा आहे. द वे, द डिसिजन आय हॅव टू टेक. जो काही मला निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय मला निवडायचा आहे, बिकॉज आय एम ओनली वन. देअर आर नो वन अकंपनीड विथ मी. माझ्यासोबत कोणीच नाही आहे, बिकॉज आय डिड नॉट वॉन्ट टू टेक द हेल्प ऑफ एनी वन. मला कुणाचीच हेल्प घ्यायची नाही आहे. म्हणून कवी प्रार्थना करतो सुरुवातीच्या लाईन्समध्येच. तो म्हणतो की आय हॅव टू मेक डिफरंट डिसिजन्स. मला डिफरंट डिसिजन्स घ्यायचे आहेत, आणि फॉर दॅट आय हॅव टू टेक माय सेल्फ. मलाच डिसिजन्स घ्यायचे आहेत, बिकॉज आय एम ओनली वन. मी एकटाच आहे इथे. का मग तो एकटाच असतो का, तर नाही, पॅरेंट्ससुद्धा सोबत असतात, परंतु त्याला त्याचे निर्णय स्वतःला घ्यायला आवडतात, बिकॉज ही इज नाव इन अ टीन एज. तो टीन एजमध्ये आहे, त्याचे डिसिजन्स त्यालाच घ्यायचे. मग तो सेकंड स्टॅन्झामध्ये काय म्हणतो बघूया. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. पहा, आता हा जो टीनेजमधला स्टुडंट आहे, तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तो काय म्हणतो, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. रोड ऑफ लाईफ, लाईफमध्ये त्याला जे वेगवेगळे रस्ते आहेत, रस्ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी, वेगवेगळे डिसिजन्स त्याला घ्यायचे आहेत. तर प्रत्येक वेळेस डिसिजन्स घेत असताना देअर आर 2 टाईप ऑफ डिसिजन्स. वन इज गुड अँड अदर इज बॅड. ओके,
सो 2 डिसिजन्स असू शकतात, एक चांगला आणि एक वाईट. मग कवी काय म्हणतो बघा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. लीड टू ग्रेट सक्सेस म्हणजे मला असा एखादा रस्ता निवडायचा आहे की ज्या रस्त्याचा मी जर निवड केली तर मला खूप यश मिळेल, म्हणजे मी मोठं यश मिळवू शकतो. आय कॅन बी अ सक्सेसफुल मॅन. मी एक चांगली व्यक्ती, सक्सेसफुल यशस्वी व्यक्ती होऊ शकते, असा मला एखादा डिसिजन घ्यायचा आहे. मग दुसरी टाईपचा डिसिजन कोणता असू शकतो, ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. डार्कन बघा, डार्कन शब्द इथे पण डार्क दिलेला आहे आणि तुम्हाला मार्जिनमध्ये पण डार्कंड हा वर्ड दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की हिअर इट रेफर्स टू इव्हिल. हिअर इट रेफर्स टू इव्हिल. इव्हिल म्हणजे वाईट गोष्ट. मग आता इथे कवी काय म्हणतो, ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. तो म्हणतो समजा मी जर चुकीच्या रस्त्याने गेलो, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, इव्हिल रोड. समजा मी यशाकडे न जाता मी डार्कन रोडकडे गेलो. समजा मी अंधाऱ्या मार्गात, आता डार्क शब्दशः अर्थ घेतला तर अंधारा मार्ग. आता अंधारा मार्ग कसा घेतलेला आहे त्यांनी, तर अंधारा मार्ग मीन्स व्हॉट, तर इट मीन्स इव्हिल वे, बॅड वेज, वाईट मार्ग, चुकीचे मार्ग. अशा चुकीच्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर दॅट लीड्स मी टू द ग्रेट डिस्ट्रेस. मग आता डिस्ट्रेस मीन्स व्हॉट हिअर, तर डिस्ट्रेस मीन्स ग्रेट वरी, ग्रेट स्ट्रेन है ना, ज्याच्यामुळे की तुम्हाला चिंता निर्माण होऊ शकतात, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. म्हणजेच पहा, 2 रोड्सकडे नेणारा रस्ता असू शकतो कवी म्हणतो. म्हणजेच इथं टीनेजर देवाला सांगतो आहे की टेक मी टू दॅट रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू द ग्रेट सक्सेस. एकतर अशा रस्त्यावर नाही ज्याच्यामुळे की मला खूप मोठं यश मिळेल, अदरवाईज अशाही रस्त्याने तू मला नेऊ शकशील, दॅट लीड्स मी टू द डार्कन रोड, ट्रॅव्हल डाऊन डार्कन रोड. मग अशा एका रस्त्याने तू नेऊ शकशील मला की ज्याच्यामुळे मी अंधाऱ्या रस्त्याकडे जाईल, चुकीच्या रस्त्याकडे जाईल आणि चुकीच्या रस्त्यावर गेल्यामुळे आय विल गेट पेन, आय विल गेट स्ट्रेन, आय विल गेट वरीज. त्यामुळे मला काय मिळेल, तर मग अर्थात चुकीचा मार्ग असेल त्यामुळे मग मला अनेक प्रकारच्या समस्यांनाच सामोरं जावं लागेल. आय विल हॅव पेन, मला दुःख होईल, मला त्रास होईल. म्हणून कवी सांगतो बघा, इथं कवीने 2 मार्ग सांगितलेले आहेत आपल्याला. एक सक्सेसचा मार्ग सांगितलेला आहे, एक डिस्ट्रेसचा मार्ग सांगितलेला आहे. दोन्हीपैकी कवी म्हणतो, त्यासाठी कवी देवाला प्रार्थना काय करतो आहे, ही वॉन्ट टू टेक द हेल्प ऑफ गॉड. देवाची तो मदत इच्छितो, देवा मला मदत कर. आणि मग तो नेक्स्ट स्टांजामध्ये बघा आता कशा पद्धतीनं देवाला उद्देशून बोलतो आहे आपल्याला. सपोज आता आपल्याला नेक्स्ट स्टांजामध्ये तो काय म्हणतो पहा, प्लीज ओपन अप माय आईज. प्लीज ओपन अप माय आईज. आता आपल्याला कवी इथे काय म्हणतो, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. बघा, देवाला उद्देशून तो म्हणतो आपल्याला की देवा, हे देवा माझे डोळे उघड. मग डोळे बंद असतात का आपले, तर नाही. तर आपले डोळे असेही एरवी ओपनच असतात, परंतु तो देवाला इथे रिक्वेस्ट करतो. ही रिक्वेस्टेड गॉड, ओ गॉड प्लीज ओपन अप माय आईज. इट मीन्स दॅट शो मी द राईट वे. तो देवाला काय सांगतो आहे इथे, ओपन अप या शब्दाचा जो आपल्याला अर्थ दिलेला आहे, सी हिअर, ओपन अप असं म्हटलेलं आहे. ओके, ओपन अप. सो ओपन अप म्हणजे शब्दशः फक्त ओपन मीन्स टू ओपन असा अर्थ न घेता टू शो मी, टू हेल्प मी असा अर्थ आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर मग तो काय म्हणतो, दॅट आय माईट क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. मग आता तो म्हणतो आपल्याला की तू मला, हे देवा माझे डोळे तर तू ओपन कर, मला अशा पद्धतीनं अशा ठिकाणी मला सर्व रस्ते मला दाखव, सगळ्या गोष्टी मला क्लिअरली पाहता आल्या पाहिजेत, क्लिअरली मला ह्या सर्व गोष्टी दिसल्या पाहिजेत. सो
क्लिअरली पाहण्यासाठी आपण काय करू शकतो? तर तो देवाला म्हणतो की प्लीज हेल्प मी गॉड, बिकॉज आय वॉन्ट टू सी ईच अँड एव्हरीथिंग क्लिअरली सो दॅट आय कॅन चूज द राईट वे. देवा, मला सर्व चांगल्या गोष्टी दाखव, सर्व क्लिअरली दाखव, स्पष्टपणे दाखव. त्याच्यामुळे मला काय होईल की इट विल हेल्प मी टू स्टँड फॉर व्हॉट इज राईट. जे काही चांगलं आहे, योग्य आहे ते, आणि त्याच्या बाजूने मी उभा राहू शकतो. आणि समजा मी राईट गोष्ट निवडू शकलो तर इट विल ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. मीन्स वॉट एव्हर द बेस्ट थिंग्स इनसाइड मी, माझ्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या बाहेर येऊ शकतात. whenever I will choose the right one, and that right thing will be chosen with the help of only you. तो देवाला म्हणतो की हे देवा, तुझ्याच मदतीने माझ्यातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मी बाहेर काढू शकतो. सो म्हणून मग तो देवाला काय म्हणतो, ओपन अप माय आईज सो दॅट आय कॅन क्लिअरली वॉच इच अँड एव्हरीथिंग, अँड देन विथ द हेल्प ऑफ यू I can choose the right path so that each and everything, whatever the best inside me, it will come out. ओके, जे काही माझ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तुझ्या मदतीने त्या माझ्या बाहेर येतील जर मी चांगला मार्ग निवडलं तर. आता आणखी पुढे तो काय म्हणतो, हेल्प लॉर्ड. आता पहा, आपल्याला इथे आत्ता जो आपण स्टांझा पाहिला, प्लीज ओपन अप माय आईज, यामध्ये जो आपण स्टांझा पाहिलेला आहे पहा, इथे पण आपल्याला काय दिसतं, नाव हिअर सी द वर्ड लॉर्ड. ओके, देन इथे पण नेक्स्ट स्टांझामध्ये पण पहा, इथे पण एक लॉर्ड वर्ड आलेला आहे. दिस वर्ड लॉर्ड इज नथिंग बट गॉड, इट इज फॉर गॉड. बघा, एल कॅपिटल पण आलेलं तुम्हाला दिसतं, कारण हा देवासाठी आलेला शब्द आहे. लॉर्ड म्हणजे मीन्स गॉड. तर देवासाठी ज्या ज्या वेळेस शब्द येतो तो कॅपिटलच आलेला असतो. सो देवासाठी आणखी काय म्हणतो कवी उद्देशून, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू से नो. नाही पण म्हणता आलं पाहिजे. तर मग आपण नाही कशा पद्धतीनं म्हणू शकतो. तर म्हणून तो देवाला रिक्वेस्ट काय करतो आहे, ओ गॉड प्लीज हेल्प मी लॉर्ड टू जस्ट से नो. नाही म्हणायला मदत कर. खरंच नाही म्हणणं एवढं महत्त्वाचं असतं का? तर यस इट इज इम्पॉर्टंट. आपण एरवी म्हणतो नाही म्हणायचं नाही, कोणी काही मागितलं काही केलं तरी आपण त्याला यस म्हणायचं. पण इथे टीनेजर म्हणतोय, ओ गॉड प्लीज हेल्प मी टू से नो. नो म्हणायला, पण नो कशाला म्हणायचं आहे, व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. मग तो काय म्हणतो, सी हिअर नाव द टेम्पटेशन्स. पहा, इथे दिलेला तुम्हाला जो टेम्पटेशन शब्द आहे तो तुम्हाला इथे दिसेल. ते टेम्पटेशनचा अर्थ पहा, आपले मार्जिनलमध्ये दिलेला आहे. ओके, अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. म्हणजे एक स्ट्रॉंग विश असते आपल्याला काहीतरी करायचं आहे. इट मीन्स व्हॉट, साध्या आणि सोप्या शब्दामध्ये जर सांगायचं ठरवलं आपण टेम्पटेशनचा अर्थ, तर बघा, टेम्पटेशन याचा अर्थ असा असतो की टेम्पटेशन्स मीन्स अट्रॅक्टिव्ह थिंग्स विच अट्रॅक्ट अस. आपल्याला त्या अट्रॅक्ट करतात, आपल्याला त्या भाग पाडतात की ही गोष्ट मला करायचीच आहे, मला मूवी पाहायचीच आहे, मला मोबाईलवर मला रील्स पाहायच्या आहेत, किंवा स्टेटस पाहायचे आहेत वगैरे वगैरे, किंवा गेम खेळायचे आहेत. इट मीन्स व्हॉट, दीज आर द टेम्पटेशन्स. हे काय आहेत, ऑल दीज आर टेम्पटेशन्स. मीन्स व्हॉट, स्ट्रॉंग विश. ओके, स्ट्रॉंग विश, ती स्ट्रॉंग विश आहे. म्हणून कवी काय सांगतो आहे, अशा जर स्ट्रॉंग विश असतील माझ्या, असे जर डिफरंट अट्रॅक्शन्स कम इन फ्रंट ऑफ मी, देन प्लीज गॉड हेल्प मी टू से नो. त्याला मी नाही म्हणलं पाहिजे. मग जर मला वाटत असेल किंवा फ्रेंड माझा म्हटला चल विल वॉच और विल प्ले द गेम ऑन अवर मोबाईल, मग अशा वेळेस त्या मित्राला आपल्याला म्हणायचे नो 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 आय विल नॉट. नाही, मी खेळणार नाही. म्हणून कवी इथे सांगतो आहे, ओ लॉर्ड प्लीज हेल्प मी टू से नो टू द टेम्पटेशन्स, टू द अट्रॅक्टिव्ह थिंग्स. अट्रॅक्टिव्ह थिंग्स ज्या आहेत, ज्या की माझ्या रस्त्यात येतील, त्याला नाही म्हणण्याची क्षमता माझ्यात निर्माण कर, असं तो देवाला प्रार्थना करतो. आणखी काय म्हणतो तो, दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन
अँड फिट फॉर लाईफ ईच डे. आणि तो म्हणतो अशा पद्धतीनं जर मी कुठल्याही अट्रॅक्टिव्ह गोष्टींना, आकर्षणाला मी जर भुललो नाही, जर मला आकर्षणाकडे मी वळल्या गेलो नाही, तर इट विल कीप माय बॉडी क्लीन अँड आय विल फिट फॉर लाईफ. मग काय होईल, अशा पद्धतीनं जर तुम्ही कुठल्याच टेम्पटेशनला बळी पडला नाहीत, तर यू विल हॅव ईच अँड एव्हरी गुड थिंग इनसाइड यू. तुमच्यामध्ये सगळे चांगल्याच गोष्टी असतील, तुम्ही कुठल्याही अट्रॅक्शनला बळीच नाही पडणार आहात. मग तुमच्यामध्ये जर सर्व गुड क्वालिटीज आल्या, तर युअर बॉडी विल क्लीन ॲटोमॅटिकली. तुमची बॉडी ॲटोमॅटिकली क्लीन होईल. अँड फिट फॉर लाईफ, फिट फॉर लाईफ, नॉट फिजिकली फिटनेस. ओके, इथे फिजिकली फिटनेस नाही सांगितलेलं आहे, इथे फिटनेस सांगितलेलं आहे. इट इज द फिटनेस फॉर लाईफ. तुमच्या आयुष्यासाठी तुम्ही फिट राहाल. इट मीन्स दॅट यू विल बी अ गुड मॅन, गुड ह्युमन बीइंग. तुम्ही अशा पद्धतीनं जर सगळ्या गोष्टी केल्या तर यू विल बी अ गुड मॅन. ओके, सो म्हणून कवी सांगतो आहे की प्लीज गॉड हेल्प मी टू से नो. अँड नाव द लास्ट स्टांजा. आता लास्ट स्टांजात तो काय म्हणतो आहे, वेन माय टीन एज इयर्स आर ओव्हर. जेव्हा माझे टीन एज ओव्हर पूर्ण होतील, संपून जातील, आफ्टर 19 years, because teenage is between the age group between 13 to 19, 13 ते 19 वर्ष वयोगट. ओके, मग ह्या वयोगट संपल्याच्या नंतर आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. सी, कवी काय म्हणतोय, जेव्हा माझं टीनेज संपून जाईल त्यावेळेस माझ्या असं लक्षात येईल, आय कॅन सी इट क्लिअरली दॅट लाईफ इज, माय लाईफ विल बी व्हेरी बेस्ट. माझं लाईफ कसं असेल, व्हेरी बेस्ट असेल. का? बिकॉज आय हॅव दॅट मच गुड क्वालिटीज इनसाइड मी विथ द हेल्प ऑफ यू. तुझ्या सोबतीनेच मी माझ्यामध्ये सर्व काही चांगल्या क्वालिटीज निर्माण केलेल्या आहेत. अँड दॅट्स वाय माय लाईफ विल बी द बेस्ट. म्हणून माझं लाईफ कसं असेल, खूप बेस्ट असेल. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. व्हाय इट विल बेस्ट? बिकॉज यू आर वॉकिंग विथ मी, यू आर ऑलवेज विथ मी. तू कसा असणार आहेस? तू नेहमीच माझ्या सोबत असणार आहेस. यू आर वॉकिंग नेक्स्ट टू मी. तू माझ्या सोबतच असणार आहेस. म्हणजेच कवी काय म्हणतो आहे, टीन एजर काय म्हणतो आहे की यस गॉड, please stay with me always, and if you are with me then I will be a good human being and I can make different kinds of decisions myself. तो म्हणतो की मी माझे कोणतेही डिसिजन्स असू देत, मी सर्व ते डिसिजन्स घेऊ शकतो. आणि म्हणून पहा, कवीने टीनेजर प्रार्थना करतो आहे इथे आणि तो सांगतो देवाला की देवा, माझ्यासाठी नवीन दिवस आहे, प्रत्येक येणारा नवीन दिवस. आय हॅव टू टेक डिफरंट डिसिजन्स. सो प्लीज गॉड स्टे विथ मी, बिकॉज विथ द हेल्प ऑफ यू आय कॅन टेक डिसिजन्स अँड इट विल डेफिनेटली द बेस्ट वन बिकॉज यू आर विथ मी. आणि म्हणून तो देवाला वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन्स घ्यायला सांगतो. नाव द क्वेश्चन्स. पहा, आता तुम्हाला बऱ्यापैकी याची आयडिया आली असेल, तर आपण 1-2 क्वेश्चन्स घेऊया आणि आपण कसे क्वेश्चनचे आन्सर पाहायचे किंवा घ्यायचे, लिहायचे तेही तुम्हाला कळेल. बघा, पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोयम. मार्जिनल क्वेश्चन्स पाहतो आहोत आपण. पहिला मार्जिनल क्वेश्चन आहे, व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर. ऑफकोर्स एज ग्रुप कोणता असणार आहे, यू कॅन नाव टेल द एज ग्रुप. येस, 13 to 19, राईट. व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक. कोणते कोणते डिसिजन्स घ्यायचे? देर आर सो मेनी डिसिजन्स. ओके, ईच डे इज अ न्यू बिगिनिंग अँड दॅट्स वाय देर आर सो मेनी डिसिजन्स दॅट द स्पीकर हॅव टू टेक. सो मेनी डिसिजन्स. ओके, देन द नेक्स्ट वर्ड्स दिलेले आहेत. आणखी क्वेश्चन दिलेला आहे, हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन. टेम्पटेशनसोबत कसं तुम्ही रिॲक्ट कराल? इफ देअर आर टेम्पटेशन्स इन फ्रंट ऑफ यू, then we have to say no to those temptations. ओके, आपण त्याला नाही म्हणलं पाहिजे.
आपल्याला जर 1 मार्कसाठी क्वेश्चन असेल तर आपण एवढंच आन्सर लिहिणार आहोत की येस वी मस्ट से नो टू द टेम्पटेशन्स. आणि जर 2 मार्कांसाठी आलेला असेल क्वेश्चन तर तुम्हाला याचा आन्सर आणखी 1-2 वाक्य घालून लिहावं लागेल की देअर आर सो मेनी अट्रॅक्शन्स in front of us and we want to take the decisions about those temptations, attractions. At that time we must say no because those are the temptations, those are the evil things. So we must say no to those temptations. अशा पद्धतीने आन्सर तुम्हाला लिहावं लागेल. Now what effect does the speaker wish to see in himself at the end of his teens? जेव्हा टीनेज संपेल, so what effect does the speaker wish to see in himself? त्याच्यामध्ये कशा प्रकारचा परिणाम दिसेल, परिणामाची इच्छा तो व्यक्त करतो. बघा तो काय म्हणतो, यस पहा लास्ट स्टांजा पहा, तुम्हाला इथे आन्सर दिसेल. इथे इन लास्ट स्टांजा सी हिअर. ओके, दॅट लाईफ इज लिव्ड इन इट्स व्हेरी बेस्ट. म्हणजे त्याचे एक्सपेक्टेशन्स काय आहे, त्याची विश काय आहे. ॲट द एंड ऑफ द टीन एज ही वॉन्ट टू बी द बेस्ट. ओके, त्याला बेस्ट व्हायचं आहे, ही त्याची इच्छा आहे. त्याचा इफेक्ट कोणता इच्छितो तो, बिकॉज ही वॉन्ट टू सी द बेस्ट वन. देन नेक्स्ट क्वेश्चन, इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी. तो कोणत्या प्रकारच्या गोष्टी केला तर त्याची बॉडी जी आहे तर तो फिट ठेवू शकतो, फिट अँड हेल्दी ठेवू शकतो. इन व्हॉट कंडिशन, if the God is with him and if he can take the proper decisions, then and then only he can choose, he can maintain his body clean and fit, right? Then whose company does the poet wish for in the walk of life? Obviously Almighty God. कुणाची कंपनी हवी आहे त्याला, सोबत कुणाची हवी आहे, फ्रेंड्सची हवी आहे का, नाही. ही वॉन्टेड द कंपनी ऑफ लॉर्ड, ही वॉन्टेड द कंपनी ऑफ अल्मायटी गॉड, ही वॉन्टेड द कंपनी ऑफ गॉड. ओके, सो अशा पद्धतीनं होप आशा करते की तुम्हाला नक्कीच कविता आवडली असेल. याच्यानंतरचा आपण इंग्लिश वर्कशॉपमधील सर्व क्वेश्चन्स जे आहेत तेही आपण पाहणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. दररोज आपण सर्व प्रकारचे लेसन्स, पोयम पाहणार आहोत, त्यावरचे क्वेश्चन आन्सर घेणार आहोत. ते दररोज लिहित राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.